नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. निरोगी आणि सुंदर आयुष्य हे सगळ्यांनाच हवं असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, जपान हा देश निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी ओळखला जातो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया जपानमधील लोकांची अशी जीवनशैली की ज्यामुळे ते लोक निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगतात. असेच निरोगी आणि दीर्घ आयुष्य होण्यासाठी जपानी लोक काय करतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं म्हटलं जातं की जपानच्या महिलांचे सरासरी आयुष्य 86 वर्ष ते पुरुषांचे आयुष्य 80 वर्ष असते. तेच भारतीय लोकांचे आयुष्य हे 69 वयोवर्ष इतके असते. जपानी लोकांच्या जीवनशैलीमधले पहिले तत्त्व म्हणजे भुकेपेक्षा कमी खाणे. जपानमधील लोकांमध्ये निरोगी राहण्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे ते पोट भरेपर्यंत जेवत नाहीत. हे लोक 80% पोट भरेल इतकंच जेवतात. दुसरे तत्त्व म्हणजे स्वच्छता आणि उत्तम आरोग्य सेवा. जपानची आरोग्य सेवा प्रणाली खूप प्रगत आहे. तेथे नियमित तपासणी ते लसीकरणाचा प्रत्येक कार्यक्रम अतिशय गांभीर्याने घेतला जातो. जपानमध्ये लोकांना निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूक करण्यासाठी विविध मोहिमा चालविल्या जातात, जसे की लोकांनी मीठ किती खावे किंवा क्षयरोगावरील उपचारांबद्दल माहिती ही मोफत दिली जाते. येथील लोके स्वच्छता राखण्यात आपले नैसर्गिक कर्तव्य मानतात. तिसरे तत्त्व म्हणजे खाण्याची शैली. जपानी लोक त्यांच्या ताटात फार कमी अन्न घेतात आणि ते अगदी हळूहळू खातात. ते लहान ताटात किंवा वाटीत अन्न खातात. चहा पिण्याची परंपरा. जपानी लोकांना चहा प्यायला खूप आवडतो. त्यांची माचा ही चहा पिण्याची परंपरा जगभर प्रसिद्ध आहे. हिरव्या चहाच्या पानांपासून बनवलेल्या या चहामध्ये भरपूर पोषक आणि अँटीऑक्सिडंट असतात. हा चहा ऊर्जा पातळी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, पचनही व्यवस्थित ठेवतो, कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचाव करतो. या चहामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात. पाचवी जीवनशैली म्हणजे जपानी लोकांचे अन्न. जपानी अन्न हे संतुलित आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे. हे हंगामी फळे, ओमेगा समृद्ध मासे, तांदूळ, संपूर्ण धान्य, टोफू, सोया आणि हिरव्या कच्च्या भाज्या खातात. या सर्व गोष्टींमुळे सॅच्युरेटेड फॅट्स आणि साखरेचे प्रमाणही कमी असते आणि त्यात अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक घटकही असतात. यामुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यांचे अन्न हे असे काही सहज पचते. सातवे तत्त्व म्हणजे वडीलधाऱ्या लोकांची काळजी घेणे. भारताप्रमाणेच जपानमध्येही लोक घरातील मोठ्यांची खूप काळजी घेतात. येथील वृद्धाश्रमात वृद्धांची संख्या खूपच कमी आहे. वृद्धावस्थेत कुटुंबातील सदस्यांमध्ये राहिल्याने व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी राहतो आणि आनंदीही राहतो. आनंदी राहण्याचा परिणाम वयावरही होतो. येथे लहान मुलांच्या संगोपनात वडीलधाऱ्यांचा मोठा हातभार असतो. आठवे तत्त्व म्हणजे खूप चालणे. जपानी लोकांना जास्त वेळ एक ठिकाणी बसणे आवडत नाहीत आणि ते खूप चालतात. इथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण चालत असतो. येथील बहुतेक लोक पायी किंवा सायकलने कॉलेज ऑफिसला जातात. येथे लोक ट्रेनमध्येही उभे राहणे पसंत करतात. शारीरिक व्यायाम जास्त केल्यानेही याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि त्याचबरोबर आपले आयुष्यही वाढते. 10वे आणि सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे इकागाई मंत्र. यांचे इकागाई नावाचे हे पुस्तकही खूप प्रसिद्ध आहे. जपानमधील लोक इकागाईच्या मंत्राने आपले आयुष्य जगतात. आयुष्याचा उद्देश शोधणे हा या मंत्राचा उद्देश आहे. इतरांना मदत करणे, चांगले अन्न खाणे, मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे आणि अनावश्यक तणावापासून दूर राहणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोकांना आनंद देणे, या सर्व गोष्टी
अनावश्यक तणावापासून दीर्घकाळ दूर राहतात. या सर्व गोष्टी दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य देतात. मित्रांनो, तुम्हालाही असेच दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य हवे असेल तर या तत्त्वांचा तुमच्या आयुष्यात नक्कीच उपयोग करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.